नेचर फाउंडेशन वर्धातर्फे मी आपल्या सर्वांचं स्वागत करते। आज वन्यजीव सप्ताहानिमित्त आयोजित व्याख्यानमालेचा 5वा दिवस आहे आणि आज आपल्याला 5वे पुष्प किंवा 5वे व्याख्याते म्हणून डॉक्टर प्रतिभा धाबर्डे या आलेल्या आहेत। तर डॉक्टर प्रतिभा धाबर्डे या बजाज कॉलेज ऑफ सायन्स वर्धा येथे वनस्पतीशास्त्र विभागाच्या विभाग प्रमुख आहेत। तसेच सध्या त्या कॉलेजच्या एक्झाम्सची ऑटोनॉमीची एक्झामचं एक महत्त्वाचं पद त्या भूषवितात आहे। COEचं कंट्रोलर ऑफ एक्झामिनेशन हे एक महत्त्वाचं पद सध्या त्या भूषवितात आहे। त्यांचा संशोधनाचा विषय होता फर्दर इन्व्हेस्टिगेशन ऑफ फॉसिल फ्लोरा फ्रॉम द डेक्कन इंटरट्रॅपियन बेड्स ऑफ इंडिया असा हा मोठा पल्ला त्यांनी त्याच्यात गाठलेला होता। भारत म्हणजे देशाच्या स्तरावरचा तो त्याच्यात अभ्यासाचा उल्लेख होता। तसेच वर्ध्याच्या परिसरातील फॉसिल्सवर पण ही त्यांनी एक मेजर प्रोजेक्ट हाताळलेला आहे। तर त्यासोबत त्यांच्या आवडीचा विषय टॅक्झोनॉमी हा सुद्धा त्यांचा एक जिव्हाळ्याचा विषय आहे। आज ते आपल्याला फॉसिल्सबद्दल माहिती देणार आहेत। तर या कार्यक्रमात मी डॉक्टर प्रतिभा धाबर्डे यांचं बहार नेचर फाउंडेशन तर्फे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करते। आणि पुढचे सूत्र त्यांच्या हाती सोपविते। पुढचं प्रेझेंटेशन आणि मांडणी डॉक्टर प्रतिभा धाबर्डे करतील अशी मी त्यांना विनंती करते। Pratibha Dhabarde, Assistant Professor in Department of Botany, Bajaj College of Science, Warna. Bahar Nature Foundation is celebrating Wildlife Week from 2nd October to 8th October. 8th October वन्यजीव सप्ताह सादर करत आहेत किंवा सेलिब्रेट करत आहे बहार नेचर फाउंडेशन आणि त्यांनी मला इथे निमंत्रित केलेला आहे आणि मी फॉसिल्सवर बोलणार आहे। आय एम थँकफुल टू ऑल द मेंबर्स ऑफ द बहार नेचर फाउंडेशन फॉर गिविंग मी द ऑपॉर्च्युनिटी टू टॉक ऑन दिस इशू और टू टॉक ऑन दिस नॅशनल वाईल्ड लाईफ वीक। थँक्यू। हे एक फॉसिल आहे जे वर्धा जिल्ह्यातून कलेक्ट केलेलं आहे आणि हे इम्प्रेशन किंवा कॉम्प्रेशन टाइप ऑफ फॉसिल्स आहेत। कारण की आता सांगणे खूप कठीण आहे की इट इज अ इम्प्रेशन और अ कॉम्प्रेशन, बट बाय लुकिंग इनटू दिस इट इज अ कॉम्प्रेशन टाइप ऑफ अ फॉसिल। नाउ टुडे आई एम गोइंग टू टॉक ऑन fossils. Now this fossil, it comes under the paleobotany, and this paleobotany, it is comprises of two words, paleo and botany. Paleo means the ancient or a remote past, and botany means the study of a plant. Now here the word comes past. What is mean by this past? Any event that took place 1 minute before or 1 year before, it is called as a past. But in terms of paleobotany, it is referred to as 1 million years. Paleobotany हे दोन शब्दांनी बनलेला वर्ड आहे, पेलिओ आणि बॉटनी। पेलिओ म्हणजे पुरातन किंवा रिमोट पास्ट ची स्टडी करणे आणि बॉटनी म्हणजे वनस्पतीची स्टडी। आता इथे हा पास्ट चा अर्थ असा होतो की कुठलाही इव्हेंट एक दिवसाआधी घडलेला असो किंवा एका वीक आधी घडलेला असो किंवा एका वर्षाआधी घडलेला असो, त्याला आपण पास्ट म्हणतो। पण इथे हा पास्ट इन टर्म्स ऑफ पेलिओबॉटनी असा होतो की कुठल्याही प्लांट रिमेन्स और एनिमल रिमेन्सला 1 मिलियन इयर्स झाल्याशिवाय वी कॅन नॉट कन्सिडर इट ॲज अ फॉसिल। नाउ द डेफिनेशन ऑफ अ पेलिओबॉटनी. पेलिओबॉटनी इज द स्टडी ऑफ अ एन्शियंट प्लांट और अ रिमोट पास्ट प्लांट। म्हणजे आधी झालेले जे आता या धरतीवर नाही आहेत किंवा या पृथ्वी तळावर जे वनस्पती नाही आहे, ती जी जेव्हा होती त्याच्याबद्दलचा जो अभ्यास असतो त्याला आपण म्हणतो पेलिओबॉटनी. अँड दिस पेलिओबॉटनी विच इज स्टडिंग और
The person who is studying the paleobotany is known as a paleobotanist. Now, definition of fossils. The plant remains which are older than 1 million years are termed as a fossil. आता फॉसिलचे डेफिनेशन आपण आधीच सांगितलेलं आहे की कुठल्याही जीवाश्माला किंवा प्लांट रिमेन्स और ॲनिमल रिमेन्सला समजा 1 मिलियन इयर्स झाले नसतील तर त्याला आपण फॉसिल्स म्हणू शकत नाही. पण समजा ते प्लांट रिमेन्स समजा 1 मिलियन इयर्स झाले असतील किंवा त्याच्यापेक्षा जास्तही झाले असतील तेव्हाच त्याला आपण फॉसिल म्हणतो. आणि समजा इफ इट इज लेस दॅन 1 मिलियन इयर देन इट कम्स अंडर द स्टडी ऑफ आर्किओलॉजी. जे पुरातत्व विभाग ज्याच्याबद्दल स्टडी करतो ते आहे त्यांचं आर्किओलॉजी डिपार्टमेंट. ते सगळं मग वेदर इट मे बी अ रॉक और वेदर इट मे बी अ युटेन्सिल इट कम्स अंडर दी आर्किओलॉजी. बिकॉज ओनली फॉसिल्स इट इज मेड ऑफ अ लिविंग थिंग्स, वेदर इट मे बी अ एनिमल और अ प्लांट. Now this fossil word it is derived from the Greek word podia, which means to dig. Thus fossils literally mean to dug out from the earth crust. हा फॉसिल शब्द ग्रीक वर्ड पासून तयार झालेला आहे फॉडेरे. त्याचा अर्थ असा होतो की काहीतरी खोदून काढणे. म्हणजे फॉसिल्सचा मीनिंग किंवा डेफिनेशन इन अदर वे इट इज अ एनिथिंग जे काही असेल ते जमिनीमधून काढणे फ्रॉम दी अर्थ क्रस्ट. आता आपण बघूया ऑब्जेक्टिव्ह ऑफ दी स्टडीइंग पॅलिओबॉटनी. व्हाय इट इज नेसेसरी टू स्टडी दी पॅलिओबॉटनी. याच्या मागचे उद्देश काय आहे की हे कशासाठी आम्हाला शिकायला पाहिजे. द प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह ऑफ स्टडीइंग पॅलिओबॉटनी is to satisfy the curiosity of a human mind which always want to know the types of vegetation that existed in the past. मनुष्य हा नेहमी क्युरियस असतो की आपण आलो तर या जगात पण ही धरती कशी निर्माण झाली असेल, यातले प्लांट्स वनस्पती हे कसे आले असतील, ॲनिमल्स कसे आले असतील. आणि हेच क्युरिओसिटी आपल्याला भाग पडतं पॅलिओबॉटनी स्टडी करायला. Paleobotany attempt to reconstruct the history of a past plant and thus may be called as a plant historian. Historian is to study the history which is recorded in a books, records, monograph, etc. Paleobotany depend on the evidences left by plant of the past in the form of a fossil preserved in a rock. जसा हिस्ट्री विषय असेल तर आपल्याला हिस्ट्री माहिती असेल कारण की ते कुठेतरी रेकॉर्डेड आहे. तसंच प्लांट्स रिमेन्स आणि ॲनिमल रिमेन्स नेचरने असं करून ठेवलेलं आहे की त्यांना प्रिझर्व करून ठेवलेलं आहे की जर तुम्हाला आधीच काही माहिती करायचं असेल तर तुम्हाला जर फॉसिल्स मिळाले असेल तर त्यावरून तुम्ही शोध लावू शकता की तेव्हाची कंडिशन्स कशी असेल. द सेकंड ऑब्जेक्टिव्ह ऑफ स्टडीइंग पॅलिओबॉटनी is to ascertain the probable time and mode of origin of a different group of vascular and non-vascular plant. Vascular plant म्हणजे ज्याच्यामध्ये vascular bundles असतात, झायलम आणि फ्लोएम, आणि नॉन व्हॅस्क्युलर प्लांट मध्ये झायलम आणि फ्लोएम हे ॲब्सेंट असतात. आता ह्या व्हॅस्क्युलर प्लांट आणि नॉन व्हॅस्क्युलर प्लांटची ओरिजिन आणि प्रोबॅबल टाइम म्हणजे या धर्तीवर ते आले तर कोणत्या वेळेस आले आणि त्यांची उत्पत्ती कशी झाली हे जाणून घ्यायसाठी आपल्याला पॅलिओबॉटनीची स्टडी करायची असते किंवा फॉसिल्सची स्टडी करायची असते. The third and the most important objective is to understand the evolution of plant life through geologic time. आता हे इव्होल्युशन पॅलिओबॉटनी जो स्टडी केल्यावर आपल्याला कळतं की प्लांट लाईफ मध्ये कसं इव्होल्युशन झालेलं आहे. इवन इन ह्युमन बीइंग्स देयर इज अ इव्होल्युशन. आपण म्हणतो की आपले अँसेस्टर्स हे मंकी होते. का बरं म्हणतो? कारण की देयर इज अ इव्होल्युशनरी थिअरीज. The most important reason for studying paleobotany is to augment its application in petroleum and coal exploration. Fossils are used as a tool for the correlation of oil and petroleum. इतकंच नव्हे की आपण नुसतं जिओलॉजिकल पॉइंट ऑफ व्ह्यू किंवा इव्होल्युशन पॉइंट ऑफ व्ह्यूज पॅलिओबॉटनी स्टडी नाही करत, तर आपल्याला कुठे पेट्रोलियम कुठे कोल एक्सप्लोरेशन आहे हे सुद्धा आपल्याला फॉसिल्स इट इज यूज्ड ॲज अ टूल फॉर द ऑइल अँड द पेट्रोलियम. The study of fossil is also used in determining the geological age of rock
wherein fossils are used as an indicator, therefore terms index fossils. हे फॉसिल्सला आपण इंडेक्स फॉसिलही म्हणतो, कारण की या फॉसिल्समुळे आपल्याला कळतं की बुवा कुठल्याही दगडाची काय एज असेल, किंवा म्हणजे प्रोबॅबल एज, नॉट एक्झॅक्ट एज बट दी प्रोबॅबल एज वी कॅन कम टू दी. Another objective is to ascertain the paleoclimate, paleoenvironment and the paleophytogeographic condition. A classic example of this is the discovery of the existence of a Gondwana land in the Permo-Carboniferous period. आता मनुष्य हा क्युरियस असतो कशासाठी की प्लांट्स कसे आले असतील, ॲनिमल कसे आले असतील, त्याच्यासोबत तेव्हाचं क्लायमॅटिक कंडिशन कशी असेल, किंवा एन्व्हायरमेंटल कसं असेल, किंवा फायटोजॉग्राफिकल लोकेशन कसं असेल, की जशी आज पृथ्वी आपल्याला दिसते तशीच ती पृथ्वी त्याही काळात असेल की नाही, या सगळ्या गोष्टींचं मनुष्याला क्युरिओसिटी असते टू नो द थिंग्स. अँड दिस स्टडी ऑफ पेलिओबॉटनी इट हेल्प्स हिम टू ascertain the paleoclimate, paleoenvironment and the paleophytogeographic condition. आता इथे मी सांगितलेलं आहे की एक्झिस्टन्स ऑफ अ गोंडवाना लँड इन द पर्मो-कार्बोनिफेरस पिरियड. याची गंमत मी तुम्हाला पुढच्या स्लाइडमध्ये सांगेन की कसं होतं, म्हणजे माणूस पण किती हे होतो की बो असंही असू शकतं, म्हणजे आश्चर्य होतं त्यांना पण की बो अवाक होतो की बो हे असंही होऊ शकतं. Now the human beings are curious to know about the origin of the earth, and there are many numerous theories which has put forward by the scientists, that is the nebular theory, planetesimal hypothesis, gaseous tidal hypothesis, Big Bang theory. And from the available evidences, it is the origin of the earth, it was about 4600 to 5000 million years ago. म्हणजे जे काही आपल्याजवळ आता एव्हिडन्सेस अवेलेबल आहेत त्याच्यानी हे या कन्क्लुजनवर आपण पोहोचलेलं आहे की अर्थची पण ओरिजिन झालेली आहे, आणि अर्थची ओरिजिन झालेली आहे 4600 टू 5000 मिलियन इयर्स अगो. नाउ दिस इज द अर्थ ऑफ टुडे. हे सगळ्यांना माहिती आहे की गुगलवर सर्च केलं तर आपल्याला पिक्चर दिसतं की अर्थ कशी आहे, आणि आपल्याला हेही माहिती आहे की पाणी किती आहे आणि लँड किती आहे. नाउ दिस इज द अर्थ इन अ पर्मो-कार्बोनिफेरस पिरियड. आता मी मगाशी बोलली आहे की एक गंमत सांगते. इथे काय झालेलं होतं की न्यूमरस सायंटिस्ट याच्यावर त्यांनी जेव्हा काम केलं तेव्हा त्यांनाही आश्चर्य वाटलं की हे असं कसं झालेलं आहे, कारण की हा जो टर्म गोंडवाना आलेला आहे, हा गोंडवाना मेडलीकॉटनी 1872 मध्ये पहिल्यांदा रिपोर्ट केलेला आहे, आणि त्यांनी म्हटलेलं आहे की दिस इज द गोंडवाना लँड कन्सेप्ट. कारण की हा जो गोंडवाना लँड कन्सेप्ट आलेला आहे, आणि हे गोंडवाना जे नाव दिलेलं आहे ते आपल्याला म्हणजे इथे सेंट्रल इंडियाला जे गोंड पीपल राहत होते, द्रविडियन गोंड किंगडम, त्यांच्यावरून हा गोंडवाना शब्द पडलेला आहे. आता याची गंमत म्हणजे अशी की जेव्हा हा पर्मियन पिरियड ते पर्मो-कार्बोनिफेरस म्हणजे पर्मियन पिरियड पासून जेव्हा कार्बोनिफेरस पिरियडमध्ये आपण आलो तेव्हा ही धरती फक्त 2 लँड मासेस मध्ये डिवायडेड होती. बाकी सगळीकडे हे पूर्ण वॉटर होतं, आणि इथे नॉर्दर्न हेमिस्फियर आणि हा आहे सदर्न हेमिस्फियर. आता हा जो सदर्न हेमिस्फियर आहे हा झाला होता तुमचा म्हणजे सदर्न कॉन्टिनेंट ज्याला म्हणू आपण, तो होता तुमचा गोंडवाना लँड, आणि हा नॉर्दर्न हेमिस्फियर किंवा नॉर्दर्न कॉन्टिनेंट जे होतं ते होतं तुमचं लॉरेसिया. अँड दिस सदर्न अँड दी northern continent it was separated by the equatorial Tethys Sea. पण मग हे लक्षात कसं आलं, कारण की काही फॉसिल्स असे होते की जे साऊथ अमेरिका, साऊथ आफ्रिका, मेडॅगास्कर, अंटार्क्टिका इथे मिळत होते. मग यांना आश्चर्य वाटलं की हे फॉसिल्स इथे कसे काय मिळत आहे आणि बाकी कंट्रीजमध्ये का नाही सापडत आहे. मग त्याच्यानंतर आलं की एक गोंडवाना लँड कन्सेप्ट आला, आणि त्या गोंडवाना लँडमध्ये आणि ह्या गोंडवाना लँड कन्सेप्टला आपण ग्लॉसोप्टेरिस फ्लोरा पण म्हटलं जातं, कारण की जिथे जिथे म्हणजे साऊथ आफ्रिका असो, साऊथ अमेरिका असो, मेडॅगास्कर असो किंवा अंटार्क्टिका असो, इथे त्यांना सगळीकडे ग्लॉसोप्टेरिसचे फ्लोरा आणि फौना मिळाले, आणि सेम रॉक्स पण मिळाले. मग यांना वाटलं की मग हे असं कसं झालं की बाकी याच्यात नाही मिळत आणि इथे तेच मिळत आहेत. मग त्यांना कळलं की नाही, हा जो सदर्न हेमिस्फियर होता किंवा हा जो गोंडवाना लँड कन्सेप्ट होता हा कशाचा
पार्ट होता तुमचा सदर्न हेमिस्फिअरचा. अँड दॅट टाइम ड्युरिंग द कार्बोनिफेरस पिरियड ग्लॉसोप्टेरिस फ्लोरा वॉज डॉमिनंट आणि सगळ्या लँडमार्क्समध्ये पूर्ण ग्लॉसोप्टेरिस फ्लोरा होता. पण इकडे तुम्हाला ग्लॉसोप्टेरिसचे एकही फॉसिल्स नाही मिळाले. आणि नंतर इन ड्यू कोर्स ऑफ टाइम इव्होल्युशन ऑकर आणि काय झालं, ही जी लँड होती ही लँड गेट सेपरेटेड अँड ही लँड सेपरेटेड झाली अँड नाव इट हॅज बिकम दी साऊथ अमेरिका अँड साऊथ आफ्रिका, मेडागास्कर, अंटार्क्टिका. आणि मग काय झालं की मग इथे हे जेवढेही ग्लॉसोप्टेरिसचे प्लांट होते ते सगळेचे सगळे फॉसिलाइज्ड झाले आणि नंतर लँड ड्रिफ्टिंग झाली. आणि लँड ड्रिफ्टिंग झाल्याच्या नंतर जेव्हा कळलं की बो अरे हे इथून रिपोर्ट होत आहे हे सगळे ग्लॉसोप्टेरिसचे स्पेसिमेन, नंतर कळले की नाही बो हे सगळे पार्ट कशाचे होते, गोंडवानाचे होते किंवा सदर्न हेमिस्फिअरचे होते. Now these principles behind the geologic time. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की वो जे डार्विन आहे, इव्होल्युशनरी थिअरीज, इव्होल्युशन थिअरी ज्यांनी जे सांगितलेले आहे ते डार्विन आहे. आणि द थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन वॉज क्रेडिटेड टू Darwin, and he went on to write the famous Origin of Species. Darwin's two goals in that work were to convince the world that evolution had occurred and organism had changed over geologic time. हे तर सत्यच आहे की इव्होल्युशन झालेलं आहे आणि इव्होल्युशनच्या सोबत ऑर्गॅनिझम्स मध्ये किंवा तुमचं फ्लोरा आणि फौनामध्ये पण चेंज झालेला आहे. द मेकॅनिझम फॉर दिस इव्होल्युशन वॉज अ नॅचरल सिलेक्शन. हे आहे तुमचं जिओलॉजिकल टाइम स्केल. म्हणजे काय, जेव्हापासून अर्थ ओरिजिनेट झाली टिल द प्रेझेंट डे, इट इज कॉल्ड एज द जिओलॉजिकल टाइम स्केल. अँड दिस जिओलॉजिकल टाइम स्केल इट इज डिवाइडेड इनटू इराज, पीरियड्स अँड इपॉक्स. आपण याच्यामध्ये खूप डिटेलमध्ये नाही जाऊ, पण जेव्हापासून अर्थ ओरिजिन झालेली आहे आणि त्याच्यानंतर, कारण की जेव्हा स्टार्टिंगला अर्थ ओरिजिनेट झाली होती तेव्हा अझॉइक इरा होता आणि त्या अझॉइक इरा म्हणजे मीन्स ॲब्सन्स आणि झॉइक मीन्स लाईफ. विदाउट लाईफ अर्थ 2000 मिलियन इयर्स पर्यंत राहिली. अँड देन इव्होल्युशन झालं. आधी बॅक्टेरिया मिळाले, मग तुम्हाला अल्गी, फंजाय, ब्रायोफाइट्स, टेरिडोफाइट्स, जिम्नोस्पर्म अँड देन एंजिओस्पर्म असं हे इव्होल्युशन होत गेलं. त्याच्यासोबत तुमचे इन्व्हर्टिब्रेट्स, रेप्टाईल्स आणि मॅमल्सचं पण सुद्धा त्या या धर्तीवर आले आणि इव्होल्युशन होत गेले. मग प्रश्न येतो आपल्याला की ठीक आहे हे सगळे फॉसिल्स आहे म्हणजे प्लांट रिमेन्स असो किंवा ॲनिमल रिमेन्स असो, आपण याला म्हटलेलं आहे कारण की त्यांना 1 मिलियन इयर्स इट वॉज अंडर दी सॉइल, देअरफॉर इट इज कॉल्ड एज अ फॉसिल. पण मग हे फॉसिल्स झाले कसे, फॉसिलायझेशन प्रोसेस कशी होती. द फॉर्मेशन ऑफ रेमिनंट ऑफ एन्शियंट प्लांट अँड ॲनिमल इन सेडिमेंटरी रॉक इज कॉल्ड अ fossil formation or fossilization. The ancient plants were turned into fossils when rock sediments got deposited on an area occupied by vegetation. The quick deposition of a fine sand and mud buried the plant material and protected that material from a destructive agencies such as the fungi, bacteria and termites. आता fossil formation करायसाठी तुम्हाला काय हवं असते, प्लांट रिमेन्स किंवा ॲनिमल रिमेन्स. आणि हे जे प्लांट रिमेन्स किंवा ॲनिमल रिमेन्स असेल हे ते म्हणजे जिवंतच असायला हवं असं नाही, म्हणजे ॲट द टाइम ऑफ डेथ ऑल्सो दे कॅन बिकम अ फॉसिल्स. पण याची पण एक कंडिशन असते की जेव्हा प्लांट रिमेन्स फॉसिलाइज्ड होतात तेव्हा त्यांना इट शुड बी क्विकली कवर्ड बाय दी सेडिमेंटरी लेअर. समजा त्यांना सेडिमेंटरी लेअरनी कव्हर नाही केलं तर काय होईल, मायक्रो ऑर्गॅनिझम्स त्याच्यावर अटॅक करते आणि मायक्रो ऑर्गॅनिझमनी अटॅक केलं तर ते प्लांट रिमेन्स किंवा ॲनिमल रिमेन्स डिस्ट्रॉय होऊन जाईल आणि फॉसिल्स फॉर्म नाही होणार. म्हणून याला काय करावं लागेल की बी फाईन सँड किंवा मडनी ते प्लांट मटेरियल इट शुड बी कवर्ड, कारण की मग त्यामुळे काय होईल, फंजाय आणि बॅक्टेरिया त्याच्यावर अटॅक नाही करू शकत आणि तेव्हाच फॉसिल फॉर्मेशन इज पॉसिबल. नाउ देअर आर कंडिशन्स की मी म्हटलं की बाबा फॉसिल्स या झाडाचं फॉसिल व्हायला पाहिजे किंवा त्या ॲनिमलचं फॉसिल व्हायला पाहिजे असंही नसतं, कारण की त्याच्यासाठी कंडिशन्स पण अवेलेबल राहायला पाहिजे. आता कंडिशन्स फॉर फॉसिलायझेशन, लेक म्हणजे आता फॉर एक्झाम्पल एक लेक म्हणजे स्टॅग्नंट वॉटर. इफ अ प्लांट मटेरियल it should fall on that lake or it should be transported into the lake by any agency such as a
water, wind, or any agency. As soon as the plant material or animal remain, it fall on the lake, suddenly it is covered by the sedimentary layer. Otherwise, why should be covered by the sedimentary layer? To protect it from the destructive agency. If it is not covered by the sedimentary layer, then the microorganisms will definitely attack, and the oxidation should be minimum. Antiseptic substances should be present in that plant, and the toxic substances should be present in the water. म्हणजे समजा एखादं प्लांट मटेरियल जर पाण्यामध्ये पडलं किंवा लेक मध्ये पडलं, त्या लेक मध्ये काय असते, खाली तुमची ओली माती असते, त्याला आपण सेडिमेंटरी, कारण की फॉसिल्स हे जनरली इट इज फॉर्म्ड इन द सेडिमेंटरी रॉक्स ओनली. मग ती माती त्या प्लांट मटेरियलला काय करेल, इट इज कवर्ड फ्रॉम ऑल द साइड्स. आता ते कवर्ड झाल्यानंतर काय होईल की बुवा मायक्रो ऑर्गॅनिझम त्याच्यावर अटॅक नाही करू शकणार. आता मायक्रो ऑर्गॅनिझमनी त्याच्यावर अटॅक नाही केला, ठीक आहे, पण त्याचं ऑक्सिडेशन पण काय असायला हवं, मिनिमम असायला हवं. आणि अँटीसेप्टिक सबस्टन्सेस त्या प्लांटमध्ये असायला हवे टू प्रिव्हेंट देम or to protect from the destructive agency. आणि टॉक्सिक सबस्टन्सेस पण प्रेझेंट असायला हवे तुमच्या त्या पाण्यामध्ये. समजा इफ दिस वन ऑफ द कंडिशन फेल, देन दी ट्रू फॉसिल्स विल नॉट बी फॉर्म. कारण की एक जरी कंडिशन्स डिस्टर्ब झाली तर तुम्हाला फॉसिल्स मिळणार नाही किंवा फॉसिलायझेशन प्रोसेस ही पूर्ण होणार नाही. Now we will come to the types of fossils. Depending upon the mode of preservation, the fossils are classified into various types. First is impression, compression, petrifaction, cast, mold, mummification, umber, coprolites, pseudofossils. Now we will see one by one. आपण एक एक करून बघूया. इम्प्रेशन. आता इम्प्रेशन टाइप ऑफ अ फॉसिल. आता इम्प्रेशन मध्येच तुमचं त्या शब्दामध्ये सगळं दडलेलं आहे की जेव्हा प्लांट मटेरियल when it fall at the site of the fossilization process or at the site or it has been transported to that site, it suddenly covered by the sedimentary layer, and if it's covered by the sedimentary layer or another sedimentary layer fall on that plant material, there is a time gap in between the two sedimentary layers, and in that time gap the destructive agencies such as microorganisms, fungi, bacteria, termites, it get attacked on the plant material and the plant material get destroyed, but it leaves an imprint behind. म्हणजे काय होतं इथे इम्प्रेशन टाइप ऑफ फॉसिल्स मध्ये की जेव्हा प्लांट मटेरियल जेव्हा त्या साईटवर येऊन पडतं तर त्या सेडिमेंटरी लेअर त्याला चारही बाजूनी कव्हर करते, पण ते कव्हर करत असताना काय होतं तिथे थोडासा टाइम लॅग येतो आणि त्या टाइम लॅग मध्ये काय होतं की तुमचे मायक्रो ऑर्गॅनिझम्स ते अटॅक करतात त्या प्लांट मटेरियल, आणि त्या प्लांट मटेरियलवर अटॅक केल्यामुळे काय होतं की ते प्लांट मटेरियल डिस्ट्रॉय होऊन जातं. ते प्लांट मटेरियल ओरिजिनल प्लांट मटेरियल डिस्ट्रॉय झालं, पण त्यांनी काय केलेलं आहे, त्यांनी आपली छाप सोडून गेलेली आहे. म्हणजे दोन सेडिमेंटरी लेअरच्या मध्ये काय झालेलं आहे, ती छाप आलेली आहे आणि लेटर ऑन इन ड्यू कोर्स ऑफ टाइम द वॉटर गेट इव्हॅपोरेटेड and this unconsolidated sedimentary layer, it get converted into a stone or it get converted into a rock, and after 1 million years when it goes into the earth crust, and after 1 million years when it open or when someone dig out, then only it is called as a fossil. But this is the impression type of a fossil. From this impression type of fossils we can study only the morphology of that plant material, कारण की हे इम्प्रेशन आहे. इम्प्रेशन मुळे आपण काय त्याचा साईज, त्याचा शेप, ते कसं दिसतंय एवढंच आपण त्याच्यावरून स्टडी करू शकतो आणि अनाटॉमी आपण स्टडी करू नाही शकत. मग आहे कॉम्प्रेशन टाइप ऑफ फॉसिल्स. नाउ कॉम्प्रेशन टाइप ऑफ फॉसिल, द साइट अँड द प्रोसेस ऑफ बोथ द इम्प्रेशन अँड कॉम्प्रेशन इट इज अ सिमिलर. दोघांचीही कॉम्प्रेशन आणि इम्प्रेशनची जी प्रोसेस असते ती सारखीच असते. ओनली डिफरन्स इज दॅट व्हेन द प्लांट मटेरियल इट फॉल ऑन द सेडिमेंटरी लेयर, द अनदर सेडिमेंटरी लेयर इट गेट क्विकली कवर्ड and there is no time lag, and so the microorganism do not get the chance to attack on that plant material, and that is why the original plant material it get preserved.
and the material, that plant material, it get compressed due to the overlying pressure of the sedimentary layer. या कॉम्प्रेशन टाइप ऑफ फॉसिल मध्ये हे थोडं जास्त महत्वाचं आहे, कारण की हे जे प्लांट मटेरियल जेव्हा पडतं सेडिमेंटरी लेअरवर, तेव्हा सडनली दुसरी सेडिमेंटरी लेअर येऊन त्याला काय करतं, कव्हर करते आणि त्याच्यामध्ये कुठलाच टाइम लॅग नसतो आणि मायक्रो ऑर्गॅनिझमला चान्सच नाही मिळत त्याला त्याच्यावर अटॅक करायसाठी. आणि त्यामुळे काय होतं, जे ओरिजिनल प्लांट मटेरियल असतं ते त्याच्यामध्ये काय होतं, प्रिझर्व होऊन जातं. बट हे प्रिझर्व होतं, पण सेडिमेंटरी लेअर जेव्हा येऊन पडतं तर त्या प्रेशरमुळे काय होतं, दॅट प्लांट मटेरियल इट गेट फ्लॅटेंड. प्लांट मटेरियल काय होतं, तुमचं फ्लॅटेंड होऊन जातं. आणि म्हणून आपण या कॉम्प्रेशन टाइप ऑफ फॉसिल्स मधूनही आपण काय स्टडी करू शकतो, ओनली दी एक्सटर्नल मॉर्फॉलॉजी ऑफ दॅट प्लांट मटेरियल. वी कॅन नॉट स्टडी दी अनाटॉमी. फक्त एवढाच फरक आहे इम्प्रेशन आणि कॉम्प्रेशन मध्ये. इम्प्रेशन मध्ये ओरिजिनल प्लांट मटेरियल प्रिझर्व झालं नव्हतं आणि कॉम्प्रेशन टाइप ऑफ फॉसिल्स मध्ये तुमचं ओरिजिनल प्लांट मटेरियल काय झालेलं आहे, प्रिझर्व झालेलं आहे. म्हणून इट इज मोर इम्पॉर्टंट पॅलिओबॉटनी. नाउ दिस इज द पेट्रिफॅक्शन. पेट्रिफॅक्शन मध्ये काय होतं की प्लांट मटेरियल व्हेन इट फॉल ऑन द साइड इट गेट सडनली कव्हर्ड बाय दी सेडिमेंटरी लेअर. आणि सेडिमेंटरी लेअरनी कव्हर केल्यानंतर काय होतं, इथे ही जे वॉल असते, फॉर एक्झाम्पल समजा कुठलं फ्रूट पडलं असेल तर ते फ्रूट वॉल काय होईल, तो इम्प्रिग्नेट होईल आणि बाहेरचं जे सेडिमेंटरी सोल्युशन आहे ते काय होईल, आतमध्ये जाईल अँड इट विल टर्न इन टू अ सॉलिड रॉक विदाउट दी अल्टरेशन ऑफ दी साईज अँड शेप. जसं आपण आवल्याचा मुरब्बा बनवतो, आवल्याच्या मुरब्बामध्ये काय करतो आपण, त्याला आवल्याला वाफेवरही करून घेतो आणि मग त्याला शुगर सोल्युशनमध्ये टाकतो आणि मग शुगर सोल्युशनमध्ये टाकल्यानंतर काय होतं, ती जे शुगर सोल्युशन आहे ते आउटर सरफेसमधून म्हणजे इनर सरफेसमध्ये जातं आणि विदाउट म्हणजे त्या आवळ्याचा शेप काही चेंज होत नाही. पण तसं सेम प्रोसिजर पेट्रिफॅक्शनमध्ये होतं आणि इट गेट कन्व्हर्टेड इन टू अ फॉसिल. आता याच्यामध्ये काय होतंय की तुम्ही त्याची एक्सटर्नल मॉर्फॉलॉजी, कारण की ते ॲज इट इजच प्रिझर्व झालेलं आहे, जसं होतं तसंच प्रिझर्व झालेलं आहे, तर तुम्ही एक्सटर्नल मॉर्फॉलॉजी वी कॅन स्टडी आणि त्याची अॅनाटॉमी यू कॅन स्टडी. कारण की प्लांट मटेरियल ॲज इट इज प्रिझर्व झाल्यामुळे काय होईल, तुम्ही पील सेक्शनद्वारे त्याचं अॅनाटॉमी पण स्टडी करू शकता अँड द 3 डायमेन्शनल व्ह्यू ऑफ दॅट प्लांट मटेरियल ऑल्सो. म्हणजे तिन्ही गोष्टी होतं, तुमचं मॉर्फॉलॉजी पण स्टडी होते, तुमचं अॅनाटॉमी पण स्टडी होते आणि तुम्हाला 3 डायमेन्शनल व्ह्यू पण त्या मटेरियलचा मिळतो. म्हणून पेट्रिफॅक्शन इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फॉर पेलिओबॉटनिस्ट. मग आहे कास्ट. द फॉसिल फॉर्म when hollow gets filled with the sediment, this produce an exact replica of the original plant material and no actual plant part is preserved. आता कास्ट म्हणजे काय आहे, साच्याचा प्रकार. समजा कुठलाही साचा असेल आणि त्या साच्यामध्ये समजा ते प्लांट मटेरियल येऊन पडलं, ते प्लांट मटेरियल येऊन पडलं म्हणजे काय झालं, इट हॅज टेकन द शेप ऑफ दॅट मटेरियल. कारण की ओली माती आहे, ओली माती काय करते, त्याचा शेप घेऊन जाते आणि ते ओरिजिनल प्लांट मटेरियल लॉस्ट होतं ड्यू टू मायक्रोऑर्गॅनिझम, ड्यू टू अटॅक ऑफ दॅट मायक्रोऑर्गॅनिझम. पण ती जी पोकळी असते ती काय करते, ते जे सेडिमेंटरी लेअर आहे त्याच्यानी भरल्या जाते आणि भरल्या गेल्यावर म्हणजे त्याचा शेप तो तसाच असतो आणि त्या शेपमध्ये तुमचं सेडिमेंटरी लेअर कव्हर्ड होतं आणि ते ॲज इट इज प्रिझर्व होऊन जातं. म्हणजे तुम्ही कास्टमध्ये काय स्टडी करू शकता, ओनली मॉर्फॉलॉजी, की तो दिसतोय कसा, कारण की तो एक प्रकारचा साचा आहे. फक्त एक्सटर्नल मॉर्फॉलॉजी यू कॅन स्टडी, वी कॅन नॉट स्टडी दी अॅनाटॉमी. नाउ दिस इज द मोल्ड. मोल्ड हा एक साच्याचाच प्रकार आहे. As the name implies, are formed by the 3-dimensional structure dissolved by percolating groundwater, leaving a hollow cavity in the rock. These hollow cavity are similar to the original organ in shape and size and help in studying the external morphology. हाही साच्याचाच प्रकार आहे, फक्त फरक एवढा आहे की हा जेव्हा सेडिमेंटरी लेअर मध्ये पडतो तो सेडिमेंटरी लेअर हा याला कव्हर करत नाही, म्हणजे फक्त हा हॉलो असतो. कास्ट मध्ये जे हॉलो कॅव्हिटी असते त्याच्यामध्ये सेडिमेंटरी लेअरनी ती जागा घेऊन घेते, इथे ती सेडिमेंटरी लेअर त्याची जागा घेत नाही आणि म्हणून हा साच्यासारखाच दिसतो आणि याच्याही आपण फक्त एक्सटर्नल मॉर्फॉलॉजी स्टडी होतं. Now mummification. Desiccation occurs when an animal dies in a very dry environment. Water is drawn out of the tissue showing the process of decay.
The drying process may also reduce the probability of scavenging. This process is similar to human mummification. In fact, some authors use the term mummification to describe this process. आता mummification म्हणजे काय? When the plant material समजा as it is प्रिझर्व होत असेल तर त्याला आपण म्हणतो मम्मिफिकेशन. इजिप्तच्या मम्मीज बघितल्या असेल, पूर्ण बॉडी ॲज इट इज प्रिझर्व करतात. बट इजिप्तची मम्मी इट इज नॉट अ फॉसिल बिकॉज द प्रोसेस इज डन बाय द ह्युमन बीइंग अँड द फॉसिल्स आर फॉर्म्ड नॅचरली. फक्त या प्रोसेसला मम्मिफिकेशनचं नाव याच्यासाठी दिलेलं आहे कारण की याच्यामध्ये तुम्ही बघाल तर हे जे लीफ आहे या लीफमध्ये तुम्हाला midrib, lateral veins, even leaf margin and your tip आणि leaf base सगळा प्रिझर्व दिसेल. म्हणजे इवन तुमचं जे रेटिक्युलेट व्हेनेशन आहे, वेनलेट्स जे फॉर्म करतात रेटिक्युलेट व्हेनेशन ते सुद्धा तुम्हाला ॲज इट इज प्रिझर्व झालेलं आहे. पण दिस टाईप ऑफ फॉसिल्स आर व्हेरी रेअर कारण की त्यावेळेसची कंडिशन कशी असेल हे आपल्याला सांगता येणार नाही. Now this is the umber. This is a type of mummification in which insect or plant parts became mummified or entombed in a fossilized resin derived from a various angiosperms or gymnosperms. Umber is thus a fossilized golden yellow resin that has undergone certain chemical changes. As the resin oozes, it entraps plant part or complete insect and gives a beautiful transparent look. आता हे जे umber type of a fossil आहे, हे umber type of a fossil it is a type of a mummification. Why it is a mummification? Because the whole insect it get preserved. पूर्णच्या पूर्ण इन्सेक्ट इथे किंवा प्लांट मटेरियल काय होते ते प्रिझर्व होतं म्हणून याला एक प्रकार म्हटलेला आहे मम्मिफिकेशनचा. जनरली अँजिओस्पर्म आणि जिम्नोस्पर्म मध्ये एक चिकटचा येलो कलरचा द्रव्य निघतो बाहेर ज्याला आपण म्हणतो रेझिन. आणि हा जेव्हा रेझिन ऊज आउट होतो आणि समजा या रेझिन हा चिकट असल्यामुळे काय होतं की बरेचदा इन्सेक्ट धोक्याने त्याच्यामध्ये ट्रॅप होऊन जातात किंवा प्लांट पार्टही समजा फॉर एक्झाम्पल लीफ समजा झाडाची पडली असेल आणि ती त्या रेझिनवर पडली असेल तर इट ऑल्सो गेट स्टिक टू दॅट रेझिन आणि ते चिपकल्यानंतर काय होतं ते पूर्णच्या पूर्ण अलॉंग विथ द रेझिन इट बिकम्स अ फॉसिलाइज्ड. आता फॉसिलाइज्ड पूर्ण रेझिनही बनलं आणि तुमचं जे प्लांट मटेरियल होतं किंवा इथे मॉस्किटो दाखवलेला हा मॉस्किटो पूर्णच्या पूर्ण काय झालेला आहे प्रिझर्व झालेला आहे आणि हे इट गिव्स अ ब्युटिफुल ट्रान्सपरंट लुक. म्हणजे हे सगळ्यात फॉसिल तसं म्हटलं तर असं म्हटलं जाते की बाबा खूप नीरस स्टडी आहे कारण की जेव्हा आपण लाईव्ह बघतो तर त्याची स्टडी काहीतरी वेगळी असते, त्याची मजा वेगळी असते. पण हे कसं असते जे पाहिलेलं नसते किंवा जे आजच्या जगात नसतं त्याच्यावर स्टडी करणं म्हणजे इट्स लिटिल बट डिफिकल्ट अँड इट इज अ टिडियस जॉब ऑल्सो. तर याच्यामध्ये हे जे लुक देत आहे की एकदम ट्रान्सपरंट ब्युटिफुल. तुम्ही जुरासिक पार्क पिक्चर बघितलाच असेल आणि जुरासिक पार्कमध्ये जे मॉस्किटो होता हा तोच मॉस्किटो आहे ज्यांनी DNA म्हणजे डायनासोर्सला चावलं होतं आणि डायनासोर्सचा DNA त्याच्यामध्ये आला होता आणि त्या DNA त्यांनी आयसोलेट करून त्यांनी रिकन्स्ट्रक्ट केलं होतं डायनासोर्सला. म्हणजे मॉस्किटोमधून DNA काढून त्यांनी रिकन्स्ट्रक्ट केलेलं होतं. तर हे ते आहे. मग कॉप्रोलाइट्स. Coprolite, these are a fossilized fecus or excreta of animals. The excreta or dropping of animals were immediately covered by fine-grained sedimentary material. These coprolite has revealed the presence of a large number of microorganisms and undigested plant parts. आता कॉप्रोलाइट्स म्हणजे काय की जनावरांनी जे मल्य करतात किंवा जे त्याचं फिकस किंवा जे एक्सक्रीटा म्हणून आपण त्याला ते सुद्धा काय झालेलं आहे फॉसिलाइज्ड झालेलं आहे. आणि असं कळलं की बुवा याच्यामध्ये काय काय मायक्रो ऑर्गॅनिझम्स होते म्हणजे तेव्हा काय काय मायक्रो ऑर्गॅनिझम असतील आणि अनडायजेस्टेड प्लांट पार्ट्स कारण की हे त्या जनावरांनी खाल्लेलं आहे आणि त्याच्यानंतरचं त्याचा तो एक्सक्रिशन जे करतो त्याच्यामध्ये कुठले कुठले प्लांट त्याचे अनडायजेस्टेड होते. आणि म्हणून ह्या स्टडीवरून लक्षात आलं की कॉप्रोलाइट्स ऑफ डायनासोर्स हॅव बीन डिस्क्राइब्ड फ्रॉम द जुरासिक स्ट्रेटा ऑफ व्हेरियस कंट्रीज अँड अ सेंट्रल पार्ट ऑफ इंडिया. याच्यामध्ये मग असं कळलं की मग जेव्हा ह्या कॉप्रोलाइट्सची स्टडी केली तेव्हा इट इज अ कॉप्रोलाइट ऑफ अ डायनासोर्स. डायनासोर्सचं हे फिकस आहे आणि तेव्हा जुरासिक पार्क म्हणजे जुरासिक पिरियडमध्ये जेव्हा डायनासोर्स होते तेव्हा आपल्याला हे माहिती नव्हते दे मे बी अ हर्बिवोरस और अ कार्निवोरस. तर ह्या एक्सक्रीटाची जेव्हा स्टडी केली तेव्हा कळलं की हे डायनासोर्स
दोन प्रकारचे होते, एक हार्बिव्हरस होता आणि एक कार्निव्हरस होता. हे आहे सुडो फॉसिल्स. In nature, apart from a true fossils, there also occur pseudofossils, which on a first glance look like a plant fossils. However, close examination reveals that their structure is unlike that of a plant. Pseudofossils म्हणजे काय? हे भुरळ घालणारे फॉसिल्स आहेत. हे फॉसिल सारखे दिसतात, आपल्याला वाटते की हे फॉसिल्स असतील, बट हे ट्रू फॉसिल्स नसतात. म्हणून आपण याला काय म्हणतो? सुडोफॉसिल्स. तुम्ही ऐकलं असेल गिरडची सुपारी, फर्स्ट लुकमध्ये ते हेच देतं की इट इज अ फॉसिल, बट जेव्हा तुम्ही वेन यू स्टडी और वेन यू क्लोज एक्झामिन इट, देन इट रिअलाइज की हे काही फॉसिल्स नाही आहे, हे जस्ट त्याचं काय आहे, जसं इथे हे एक इम्प्रेशन, डेंड्राइटचं इम्प्रेशन आहे, हे दाखवलेलं आहे. तसंच ती गिरडची सुपारी, इट इज नॉट अ फॉसिल, पण त्याच्यावर ते तसं उमटलेलं आहे. ते वेदर इट मे बी फ्रॉम द वॉटर, की तुमचं पाणी जर पर्कोलेट होत असेल तरी तो तसा शेप येऊ शकतो किंवा तसं दिसू शकते, म्हणून ते फॉसिल झालेलं नाही. These are some of the fossils recorded from the Varda district by the different paleobotanists. हे काही जस्ट मी कलेक्ट केलेलं आहे. इथे पाम मिळालेला आहे, ग्लॉसोप्टेरिस आहे, पेट्रिफाईड म्हणजे वूड आहे, ॲक्सेस म्हणा किंवा वूड म्हणा. हे फॉसिल्स काही सायंटिस्टनी इथे कलेक्ट केलेले आहेत. थँक्यू. मॅडम, प्रश्नोत्तराचे थोडेसे. इफ यू हॅव एनी क्युरीज प्लीज कमेंट ऑन दी कमेंट बॉक्स. कोणाला जर काही असेल, प्रश्न विचारायचे असतील तर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये ते विचारू शकतात. तोपर्यंत मी एक प्रश्न विचारतो. ॲम्बर आणि ममिफिकेशन आपण सांगितलं, तर त्याच्यामधला फरक आणखी थोडा स्पष्ट करा. आणि त्याला जो ट्रान्सपरंट लुक येतो तो कशामुळे येतो हे थोडं सांगा. ॲक्च्युली जिम्नोस्पर्मस प्लांट किंवा एन्जिओस्पर्मस प्लांट जे असतात त्याच्यामधनं रेझिन निघतं आणि हे रेझिनच गोल्डन येल्लो कलरचं असतं. आणि गोल्डन येल्लो म्हणजे ते रेझिनच ट्रान्सपरंट असतं बेसिकली. आणि ते जेव्हा ऊज आउट होतं तेव्हा काय होतं, समजा एखादे इन्सेक्ट त्याच्यामध्ये ट्रॅप झाला असेल किंवा एखादी प्लांट मटेरियल ट्रॅप झालं असेल, तर अलॉंग विथ दॅट रेझिन दॅट इन्सेक्ट ऑल्सो गेट फॉसिलाइज्ड. म्हणजे ती प्रोसेस नुसती प्लांट रिमेनपर्यंत नाही आहे किंवा ॲनिमल रिमेन्सपर्यंत नाही आहे, ते रेझिनसुद्धा काय होतं आहे त्याच्यात फॉसिलाइज्ड होत आहे. आणि फॉसिलाइज झाल्याच्या नंतर काय होतं म्हणजे ते 1 मिलियन इयर्स, ऑफकोर्स फॉसिल म्हणजे 1 मिलियन इयर्स व्हायलाच पाहिजे त्याला. आणि त्याच्यानंतर तो एक येल्लो, गोल्डन येल्लो कलरचा असा ब्युटिफुल ट्रान्सपरंट लुक देतो, कारण की त्याच्यामध्ये पूर्णच्या पूर्ण इन्सेक्ट ट्रॅप झालेला आहे. आणि ममिफिकेशनमध्ये काय होते, इट इज अ प्रोसेस. जसं इजिप्तच्या मम्मी असतात, इजिप्तच्या मम्मीमध्ये काय केलेलं जाते की जेव्हा माणूस मरतो किंवा मरण्याच्या आधीपासून त्यांना केमिकल्स लावल्या जातं आणि मग त्याचं इंटरनल जे पार्ट्स असतात ते इंटरनल पार्ट्स ते काढल्या जातं आणि मग त्याला ते इट इज रॅप्ड विथ अ लायनन आणि त्या प्रकारे ती प्रोसेस असते जी मम्मीज बनवतात. पण ते मम्मी इट इज मेड बाय दी ह्युमन बीइंग्स, ते नॅचरली ऑकर नाही होत. आणि ममिफिकेशनमध्ये प्लांट पूर्णच्या पूर्ण फॉसिलाइज्ड होणं इट इज व्हेरी व्हेरी रेअर, की असं होत नाही. इवन डायनासोर्सचे पण आपण प्रत्येक पार्ट वेगळे वेगळे करून मग आपण त्याला रिकन्स्ट्रक्ट केलेलं आहे, एकत्र केलेलं आहे आणि एकत्र करून मग त्याला रिकन्स्ट्रक्ट केलं आहे. मग आपल्याला कळलं की हा असा ॲनिमल असू शकतो किंवा झाला असेल मग. तर हा फरक आहे. पण प्लांटचं पूर्णच्या पूर्ण होल प्रिझर्वेशन ज्याला म्हणू आपण, इट इज व्हेरी रेअर आणि म्हणजे खूपच अशक्य गोष्ट आहे. एखाद वेळेसच मिळतं ते, तेही जेव्हा छोटं काही असेल, अल्गी फंजाय वगैरे, त्या ह्याच्यामध्ये त्या केसमध्येच तुम्हाला पूर्ण प्रिझर्वेशन, होल प्रिझर्वेशन मिळतं. ओके, माझा हा प्रश्न आहे की एका DNA पासून पूर्ण डायनोसॉर बनू शकतो का? हो, कारण की त्यांनी जे दाखवलेलं आहे की DNA एक्स्ट्रॅक्ट केलेलं आहे, म्हणजे तुम्हाला त्यांनी काय केलेलं, DNA एक्स्ट्रॅक्ट करून त्याची स्टडी केली, म्हणजे त्यांनी त्याचं पूर्ण हे केलेलं आहे की डबल हेलिक्स स्ट्रक्चर पूर्ण स्टडी केलेलं आहे त्याचे. आणि मग ते स्टडी केल्यानंतर त्यांनी काय केलेलं आहे, रिकन्स्ट्रक्ट. आता आपण जे काही फॉसिल स्टडी करतो, आपण एक प्लांट पार्ट घेतो आहे. फॉर एक्झाम्पल, जर मी तुम्हाला हे दाखवलं, हे जर दाखवलं मी तुम्हाला, तर याच्यामध्ये काय दिसतंय तुम्हाला, जस्ट इम्प्रेशन टाईप ऑफ फॉसिल आहे, नुसते लाइनिंग्स दिसते आणि इथे एवढं कळतं आपल्याला की हे एवढा शेप आहे. ॲक्च्युली हा पूर्ण जो म्हणजे फॉसिल होता हा काय झालेला आहे, ब्रेक झालेला आहे आणि आपण आता हा इनकम्प्लीट आहे.
आता याची इनकम्प्लीट फॉसिल्सची स्टडी करणं तशी अशक्य आहे, कारण की याला स्टडी करायचं आणि फुल कन्क्ल्युजनवर पोहोचायचं, त्याच्यासाठी काय करावं लागेल आपल्याला पूर्णच्या पूर्ण, आणि एका स्पेसिमेनवरून ही स्टडी कंप्लीट होत नाही. त्याच्यासाठी आपल्याला न्यूमरस स्पेसिमेन्स कलेक्ट करावं लागतात आणि तेही वेगळ्या वेगळ्या लोकेशनमधून ते कलेक्ट करून मग त्याची स्टडी होते. बरं, याला तुम्ही इम्प्रेशन म्हणाल की कॉम्प्रेशन म्हणाल, आणि ते कसं ठरेल? हां, आता इथे इम्प्रेशन आणि कॉम्प्रेशन, जस्ट बाय लुकिंग इट इन टू दिस फॉसिल आय कॅनॉट से दिस इज अ कॉम्प्रेशन और इम्प्रेशन टाईप ऑफ, आय कॅन सी ओनली दिस इज अ इम्प्रेशन और अ कॉम्प्रेशन टाईप ऑफ फॉसिल. आता इथे खूप सारं कॉम्प्रेस झालेलं आहे म्हणून इट इज अ कॉम्प्रेशन फॉसिल, पण याच्यात ओरिजिनल प्लांट मटेरियल प्रिझर्व झालेलं आहे हे मला नुसतं बघून नाही कळणार. आय हॅव टू स्टडी दिस, की मी जेव्हापर्यंत पूर्ण स्टडी करणार नाही तेव्हापर्यंत मला कळणार नाही, की कारण की कॉम्प्रेशनमध्ये तुमचं ओरिजिनल प्लांट मटेरियल प्रिझर्व होते आणि इम्प्रेशनमध्ये तुमचं ओरिजिनल प्लांट मटेरियल हे नष्ट होते. हा शिंपल्याचा तुम्ही दाखवत आहात, हां. शिंपल्याचा आहे. हां, त्याच्यामध्ये Shells. शिंपल्याचं मटेरियल प्रिझर्व झालं असेल का याच्यामध्ये? नाही नाही, हे जस्ट इट इज अ काय म्हणतात कॉम्प्रेशन, म्हणजे छाप आहे जस्ट. Negative आहे हां समजा. हां, It's a म्हणजे negative. पूर्ण मटेरियल पेट्रिफॅक्शनमध्येच प्रिझर्व होतं. अच्छा. पेट्रिफॅक्शन टाईप ऑफ फॉसिलमध्ये पूर्णच्या पूर्ण मटेरियल. इथे नुसतं तुम्हाला हे कळेल की बुवा याची लांबी किती आहे, याची रुंदी किती आहे, याच्यामध्ये जे लाईन्स आहेत त्या लाईन्स किती आहेत, त्या लाईन्स मोठ्या आहेत छोट्या आहेत की सगळ्या एकसारख्या आहेत, हे तुम्ही स्टडी करू शकता. अँड यू हॅव टू कम्पेअर दिस विथ दी, म्हणजे तुम्हाला आजचे जे हां याला कम्पेअर करून मग तुम्ही यू कम टू दी कन्क्ल्युजन. मॅडम, हे जे फॉसिल आहे तुमच्या हातातलं, हे आहे यवतमाळ जिल्ह्यातल्या पांढरकवड्याचे. हो बिलकुल. आणि तज्ञांचं म्हणणं असं आहे, अभ्यासकांचं म्हणणं असं आहे की हे फॉसिल समुद्रामध्ये जे शिंपले सापडतात त्यांचं हा, आहे. बरोबर. या निष्कर्षावर ते कसे आले असतील? हां, कारण की हा जसं मी तुम्हाला गोंडवाना लँड कन्सेप्ट सांगितलेला आहे, तर गोंडवाना लँड कन्सेप्टमध्ये कसं होतं की बाबा ही म्हणजे लँड मास हा डिवाइड होता नॉर्दर्न आणि सदर्न हेमिस्फिअरमध्ये. आता आपण हे जस्ट कार्बोनिफेरस पिरियड म्हणजे पर्मो कार्बोनिफेरस पिरियडमधलं बघितलेलं आहे. पण समजा आपण क्रिटेशियस पिरियडमध्ये घेतलं, समजा फॉर एक्झाम्पल की जेव्हा आपण म्हणतो की जेव्हा कार्बोनिफेरस पिरियड होतं तेव्हा जिम्नोस्पर्म डॉमिनंट होते. आता मग क्रिटेशियस पिरियडमध्ये अँजिओस्पर्मची ओरिजिन झाली आणि अँजिओस्पर्म नंतर प्रिझर्व व्हायला लागले, म्हणजे त्यालाही 1 मिलियन, कारण की 135 मिलियन इयर्स बॅक क्रिटेशियस पिरियड सुरू झाला. म्हणजे टिल टुडे ओनली क्रिटेशियस पिरियड हे सुरूच आहे. जेव्हा अँजिओस्पर्म या जगामधून जातील दॅट टाईम मे एंड दिस क्रिटेशियस पिरियड, होप सो. पण आता याच्यामध्ये काय होतं आहे की जसं हे जे प्रिझर्व होतं, आता प्रिझर्व झाल्याच्या नंतर तुम्हाला याच्या क्वेश्चनचं रिपीट कराल का तुमचं एकदा? हे समुद्राचं हां, आहे, हे समुद्राचं आहे तुमचं म्हणणं आहे. कन्क्लुजनवर ते कसे पोहोचले पण आणि हे आपण जे- विश्वास ठेवावा? हो बिलकुल ठेवावा सर, कारण की हे जो सेंट्रल इंडिया आहे सर, हां. हा सेंट्रल इंडिया समुद्रामध्ये आधी इथे पाणीच होतं आणि नंतर काय झालेलं आहे याच्यामध्ये जमीन आलेली आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की तेव्हा 2 लँड मासेसमध्ये हे डिवाइड होतं आणि जेवढा गोंडवाना लँड किंवा सदर्न हेमिस्फिअर होतं याच्यामध्ये ग्लॉसॉप्टेरिस डॉमिनंट होतं आणि ग्लॉसॉप्टेरिस डॉमिनंट झाल्या असेल आणि मग नंतर काय झालं सर, आता साऊथ अमेरिका कुठे आहे, साऊथ आफ्रिका कुठे आहे, अंटार्क्टिका कुठे आहे, म्हणजे हे काही असे जवळजवळ नाही आहे. म्हणजे काय झालं इव्होल्युशनमध्ये तुमचं फायटोजॉग्राफिकल लोकेशन पण चेंज होतं, म्हणजे काहीतरी भूकंप आला असेल किंवा तुमचं कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट झालं असेल आणि त्याच्यामुळे ही लँडमास इथून सरकून तिकडे गेली असेल, पण इथे जे काही प्रिझर्व झालं असेल त्याच्या सकटच ती तिकडे गेलेली आहे आणि म्हणून मग ते तुम्हाला आता इथे जे फॉसिल्स मिळालेले आहेत, तुमची जेवढी स्टडी जी म्हणजे आपली सेंट्रल इंडियामध्ये जे झालेली आहे त्याच्यावरून असं कन्क्ल्युजन मिळतं की इथे आधी पाणी होतं. कारण की जेवढेही प्लांट फॉसिल्स मिळालेले आहेत, म्हणजे मी ॲनिमल फॉसिल्सबद्दल नाही बोलत आहे, प्लांट फॉसिल्स याच्यामध्ये तुम्हाला जर तुम्ही ॲनाटॉमी स्टडी केली तर तुम्हाला मार्शी हॅबिटॅट मिळतं. म्हणजे काय झालेलं आहे, इथे पहिले पाणी होतं आणि मग हळूहळू इथे तुमचं व्हेजिटेशन म्हणजे लँड झाली आणि मग व्हेजिटेशन व्हायला लागलं, पाणी होतं आणि काही प्रमाणामध्ये लँडही असेल आणि मग ते हळूहळू फॉसिलाइज झाले आणि ते फॉसिलाइज झाल्याच्यानंतर जेव्हा आपण स्टडी करतो तर त्याच्यावरून आपल्याला कळतं की हे मार्शी हॅबिटॅट शो करत आहे. म्हणजे इथे मोठे मोठे एअर गॅप्स, एअर चेंबर्स दाखवतात आपल्याला, म्हणजे इथे कुठेतरी पाणी होतं आणि त्याच्यावरून आपल्याला कन्क्ल्युजनवर पोहोचतो आपण की हा जो सेंट्रल इंडियाचा जेवढा पट्टा आहे हा पूर्णच्या पूर्ण आधी पाण्यामध्ये. दिलीप बेरखेडे सरांचा प्रश्न आहे किंवा त्यांची विनंती आहे की विदर्भात जे जीवाश्म आढळतात
त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती असेल तर द्या. किंवा तुम्ही काही फिरले असाल विदर्भामध्ये, तुम्हाला काही सापडलं असेल. नाही, मी सेंट्रल इंडिया पूर्ण फिरलेली आहे. अच्छा अच्छा. विदर्भ असा वेगळा मी विदर्भ नाही, म्हणजे इथलं जे इथे वर्धा जिल्ह्यात जेवढं फिरलेली आहे मी तेवढंच. आणि मी MP छिंदवाडा, सिंगपूर या साईडला जास्त, कारण की तिकडेही खूप फॉसिल्स आहेत. ॲक्च्युली होतं काय सर की तुमचं ह्या आता वर्धा जिल्हा जर पकडला, आता हा समृद्धी महामार्ग होते सर, याच्यामध्ये काय होतं तुमचं डेव्हलपमेंट तुम्ही जेव्हा करायला जाता तेव्हा यू फॉरगेट की बा हे काही आहे आणि याचं आपल्याला काहीतरी प्रिझर्व करून ठेवायचं हे आपण विसरून जातो. आपल्याला तेव्हा नुसती डेव्हलपमेंट दिसते की आपण त्याच्यामध्ये करत जातो आणि ते आतमध्ये चाललं जातं आणि मग ते बाहेरच निघत नाही आणि त्याची स्टडी नाही होत. जसं फॉर एक्झाम्पल नागपूरचा फुटाला लेक हा पूर्णपणे फॉसिलाइज्ड एरिया होता सर. काही म्हणजे आजपासून जर तुम्ही 50-60 वर्षाआधी बघाल तर तो पूर्ण फॉसिलिफेरस एरिया होता. पण डेव्हलपमेंटमुळे सगळे फॉसिल्स तुमच्या आतमध्ये चालले गेले. आता नुसतं डेव्हलपमेंट आहे, आता नुसतं सगळीकडे सिमेंटिंग वगैरे हे सगळं सुरू आहे. आणि मग त्याच्यामुळे ती जी स्टडी असते किंवा त्याच्याकडे जे दुर्लक्ष होतं ॲक्च्युली ही जी फील्ड ऑफ सायन्स आहे ही तशीही दुर्लक्षित आहे, कारण की इथे काम करणारे लोक खूप कमी आहे. फक्त इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स नागपूरचं सोडलं तर कुठेही फॉसिलवर सध्या तरी नाही होत आहे वर्क. आपण लखनौला बिरबल साहनी इन्स्टिट्यूट आहे तिथे काम होतं आणि ते लोक इथे येऊन ते सगळेच्या सगळे फॉसिल्स घेऊन जातात. अच्छा, तेही नेतात तर म्हणजे आय एम नॉट सपोज टू से लाईक दिस, पण तरी हे ते पण काय करतात सर, ट्रक घेऊन येतात आणि ट्रक भरून घेऊन जातात. ऑफकोर्स त्यांना वाटतं की विदर्भाचे लोक काही नाही करत आहे, मग आम्ही इथून घेऊन जायचं आणि तिथे स्टडी करायची. दे आर नॉट रॉंग, कारण की मग विदर्भाचे लोक स्टडी नाही करत आहे म्हणून मग ते तिकडे घेऊन करतायत ते सगळं. आणखी एक प्रश्न आहे दर्शन सहारे यांचा कॉमेंट बॉक्स मध्ये. मॅम, व्हॉट एक्झॅक्टली सुडो फॉसिल्स आर? सुडो फॉसिल्स म्हणजे की इमेज, फॉर एक्झाम्पल तुझी समजा आपण डुप्लिकेट काही केलं, तुझी इमेज समजा डुप्लिकेट आपण फॉर्म केली तर इट इज म्हणजे तो दर्शन राहील असं म्हणू शकतो का आपण. जर तुझं मी क्लोन तयार केलं फॉर एक्झाम्पल तर तो नाही राहणार ना, इट इज अ क्लोन. तसंच हे सुडो फॉसिल कसे असतात, भुरळ पाडणारे असतात की ते मग आपल्याला दिसतात त्याच्यासारखे फॉसिल्स सारखे, पण जेव्हा आपण त्याची स्टडी करतो त्याला एक्झामिन करतो तर ते म्हणजे फॉसिल्स ट्रू फॉसिल्स नसतात, ते फक्त म्हणजे भुरळ घालणारे असतात. ते ड्यू टू दी एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स दे अपियर लाईक दॅट. म्हणजे जे काही असेल एन्व्हायरमेंटचे फॅक्टर्स, पाणी म्हणा पर्क्युलेट होत असेल, जे काय असेल त्याच्यामुळे ते तसे दिसतात, पण ते ॲक्च्युली दे आर नॉट अ फॉसिल. एक असा प्रश्न आहे, तुम्ही रेझिन्स म्हटलं जिम्नोस्पर्मचे, डिंक जो असतो जो पडतो त्याच्यात जर कोणतं काही ट्रॅप झालं, मॉस्किटो किंवा कोणते बग, काही किडा वगैरे, तर किती वर्ष त्याला किती वर्ष लागेल बनायला सॉलिड? इट टेक्स अ मिलियन ऑफ इयर्स. ही प्रोसेस अशी नाहीये की 1-2 दिवसात किंवा 1-2 वर्षात होईल. पण असं म्हणणे तुम्ही म्हणाला की ट्रान्सपरंट असतं, वी कॅन सी लाईक ग्लास, म्हणजे ग्लास मधून बघतो असं. जेव्हा ते पूर्ण फॉसिलाइज झाल्याच्या नंतरची गोष्ट करत आहे मी की ते तसं असं ट्रान्सपरंट लुक देतो. पण जेव्हा रेझिन निघतं आपण पाहिलेलं आहे की तुम्ही जेव्हा झाडामधून निघता तेव्हा तो कसा दिसतो. हा, आणि कास्ट स्टडी मोल्ड मध्ये काय फरक आहे? दोन्ही साचा आहे, दोन्ही साच्याचाच प्रकार आहे. फक्त एका साच्यामध्ये काय होतं तुमचं सेडिमेंटरी, फॉर एक्झाम्पल आता समजा मी याला दाखवलं, हा एक साच्याचा प्रकार आहे असं अज्युम करा. जसं आपल्या करंजीचा साचा असतो, त्या करंजीच्या साच्यामध्ये समजा आपण काही भरलं निगेटिव्ह, म्हणजे ते काय झालं त्याचा शेप घेतला, तर कास्टमध्ये काय होतं तुमचं जे सेडिमेंटरी लेअर आहे तीच जागा ऑक्युपाय करून घेते आणि इट गिव्स द सेम शेप ऑफ दॅट प्लांट मटेरियल. याच्यामध्ये मोल्डमध्ये काय होतं की जसं तुमचं प्लांट मटेरियल, जसं ही ओली माती आहे फॉर एक्झाम्पल, हा प्लांट मटेरियल जसा येऊन तुम्हाला जस्ट टच करून गेला, त्यांनी काय केलं त्याची छाप घेतली, पण त्यांनी फिल नाही केलं सेडिमेंटरी लेअर. पर्क्युलेट होत होतं म्हणून त्याला सेडिमेंटरी लेअरनी ती जागा घेऊच नाही दिली त्याला, पण तो असाच दिसेल कारण की त्यांनी काय केलेलं आहे ते प्लांट मटेरियल त्याला टच करून ते तर डिस्ट्रॉय झालेलं आहे, पण त्याची छाप राहिलेली आहे म्हणा, किंवा तो साच्याचा म्हणजे साच्यासारखं दिसतं ते की ते प्लांट मटेरियलचा तो साचा आहे, फक्त ओरिजिनल प्लांट मटेरियल त्याच्यात प्रिझर्व नाही होतं. आणखी एक असा प्रश्न आहे, ह्युमन बॉडीचं फॉसिल बनू शकतं का? पेट्रिफाईड ह्युमन बॉडी, जसं पेट्रिफाईड वूड म्हणतो आपण, प्लांट. आता तुम्ही म्हणाल की ह्युमन फॉसिल्स मिळाले का? आता ह्युमन्स मध्ये पण इव्होल्युशन झालं. आता जर आपण ह्युमन बिंग आहे आणि ह्युमन बिंगचा फॉसिल्स मिळाला का? तर नाही. पण जे ड्यूक म्हणजे आता आपण मंकीपासून इव्होल्युशन होत गेलेलं आहे,
तर त्याचे तुम्हाला मिळतील. जर तुम्ही यू जस्ट सर्च दी गुगल सर्च इंजिनमध्ये जर तुम्ही टाकाल तर तुम्हाला त्या इव्होल्युशनचे तुम्हाला फॉसिल्स जरूर मिळतील. पण म्हणजे आता जे आपण ह्युमन बिंग आहे सध्याच्या परिस्थितीत त्याचे फॉसिल्स नाही आहेत. एक अजून समृद्धी महामार्गच्या याच्यात जे फॉसिल्स मिळतात आहे, मग ते आपल्याला जर कन्फर्म करायचे असेल ते सिडो फॉसिल आहे की इम्प्रेशन आहे, कंप्रेशन आहे वगैरे, तर इथे काय व्यवस्था आहे? किंवा त्यांचं वय काढायचं असेल आपल्याला, कार्बन डेटिंग काय प्रोसेस आहे त्याची सांगायचं. त्याचे हो ती म्हणजे ते आपण घेतलेलं नाही कारण की आपलं फॉसिल अँड इट्स टाईपच होतं. ती पण एक लंबी प्रोसेस आहे सर. हां थोडी सांगा ना कार्बन डेटिंग बद्दल. वेळ लागेल. हो म्हणजे त्याला वेळ लागेल. नाही पण आपल्याला कार्बन आयसोटॉप्स वगैरे समजा अभ्यास करायचा असेल तर कोणाशी कॉन्टॅक्ट करावा लागेल? कोण आपल्या विदर्भात कोणी तज्ञ आहेत का की आपल्याला दुसरीकडे पाठवावं लागेल आपल्याला ही माहिती, की तुम्ही करू शकाल? कार्बन डेटिंग नाही, कार्बन डेटिंग नाही, निदान त्या फॉसिलचं थोडस माहिती सांगणं, कोणते झाड आहेत. हा ती जी प्रिलिमिनरी जी स्टडी आहे ती इथे येऊन जाईल. किंवा तुम्ही जर हे स्पेसिमेन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये जर सबमिट केले तर तिथेही तुम्हाला त्याची माहिती मिळू शकते. इवन बोंडे सर आहेत पुण्याचे, नाही बोंडे सर, ते पण याच्यावर खूप काम करत आहेत. म्हणजे आपल्याला त्यांना पाठवावे लागतील ते? नाही, त्यांनाच पाठवलं असं काही नाही, ते आपण इथेही स्टडी करू शकतो. कारण की तुम्हाला काय करायचं आहे, जे तुमचे लिव्हिंग स्पेसिमेन आहे त्याच्यासोबत तुम्हाला कम्पेअर, आधी त्या फॉसिल्सची स्टडी, जसं फॉर एक्झाम्पल पेट्रिफाईड एखादी तुम्हाला लीफ मिळाली असेल तर त्याची एपिडर्मिस कशी आहे, त्याचा मिझोफिल टिश्यू कसा आहे, त्याचा वास्क्युलर बंडल कसा आहे, हे जर तुम्ही स्टडी केली, कारण की त्याचे सेक्शन्स घ्यावे लागतात. जर तुम्हाला पेट्रिफाईड वूड असेल हे आणि इथे प्लांट मटेरियल समजा प्रिझर्व झालं असेल, प्लांट मटेरियल प्रिझर्व झालं तर तुम्हाला पूर्ण याच्या स्लाईड, आता लीफ असेल फॉर एक्झाम्पल तर लीफच्या तुम्हाला 100 वगैरे स्लाईड घेतल्या तरी ओके. बट एखादी फ्रूट असेल समजा किंवा एखादी सीड असेल तर त्याला तुम्हाला सेक्शनिंग करताना त्याचे सेक्शन्स तुम्हाला पूर्ण हवेत आणि थ्रू आउट मटेरियल, समजा इथून इथपर्यंत ते फ्रूट असेल तर तुम्हाला एवढे याचे सेक्शन्स घ्यावे लागतील आणि ते हजारोच्या वर जातील ते सेक्शन्सच ओनली. आणि त्याचं त्या सिक्वेन्सनी तुम्हाला त्याची स्टडी करावी लागेल. कारण की समजा एखादीही पार्ट त्याचं किंवा एखादीही स्लाईड मिस झाली, सेक्शन मिस झाला तर मग ती इनकम्प्लीट स्टडी राहील. तर हे थोडं म्हणजे टिडियस आहे आणि थोडं टाइम कन्झ्युमिंग आहे, बट इट इज स्टील इंटरेस्टिंग. माझा प्रश्न थोडासा वेगळा आहे विषयापेक्षा. म्हणजे आपण हा इंटरेस्ट डेव्हलप कसा करू शकतो की आपल्या विदर्भामध्ये किंवा सेंट्रल इंडियामध्ये ज्याही प्रकारचं इट इज कॉल्ड रिसोर्सेस होते की हे रिसोर्सेस आहे की इन्फॉर्मेटिव्ह रिसोर्स म्हणू शकतो. तर याचा स्टडीमध्ये आपण इंटरेस्ट कसा डेव्हलप करू शकतो जे नवीन जनरेशन आहे? कारण तुम्ही म्हटलं की अभ्यास करणारे यावर फार कमी आहे. नाही, ॲक्च्युली हा MSc मध्ये स्पेशलायझेशनचा विषय आहे. पिलिओबॉटनी हा MSc बॉटनी ज्यांचं असेल त्यांना हा विषय असतोच. पण हा कुठे, जसं सगळीकडे हा राबवला नाही जात. आता मी तुम्हाला तेच सांगितलेलं आहे की MSc आमच्या इकडे आहे, पण आम्ही मॉलिक्युलर बायोलॉजी किंवा मायक्रोलॉजी, कारण की मुलांचा इंटरेस्ट ज्याच्याकडे असेल ते आपण स्पेशलायझेशन निवडतो. पण तिथे इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये आहे ते स्पेशलायझेशन. आणि ज्या मुलांना इंटरेस्ट असेल, कारण की कसं असतं, इंटरेस्ट डेव्हलप करणं म्हणजे तुम्हाला राईट फ्रॉम दी BSc फर्स्ट इयर BSc मधूनच तुम्हाला काय करावं लागेल, याची क्युरिओसिटी, जितकी तुमच्या मनामध्ये जिद्द असेल तेवढंच तुम्ही त्या सब्जेक्टकडे वळता आणि तेव्हाच इंटरेस्टही डेव्हलप होतो. मी म्हटलं की नाही तुला याच्यात करायचं रे भाऊ, अरे त्याचा इंटरेस्टही नसेल, हां त्याच्यासाठी मलाही प्रयत्न करावा लागेल की आय शुड क्रिएट इंटरेस्ट इन द स्टुडंट. दॅट इज माय पार्ट. बट क्रिएटिंग इंटरेस्ट त्या विद्यार्थ्यालाही तेवढंच वाटायला पाहिजे की बाबा नाही माझा इंटरेस्टही याच्यात आहे. आणि आता इतके फील्ड आहेत आणि मग कसं असतं, आफ्टर MSc किंवा तुम्ही PhD झाल्याच्या नंतर तुम्हाला कुठे जॉबला जाता तेव्हा स्पेशलायझेशन कशात आहे हे तुम्हाला विचारले जाते. किंवा तुमची जेव्हा अपॉइंटमेंट होते तेव्हा तुम्हाला विचारलं जाते किंवा तुमचं स्पेशलायझेशन काय. आणि त्या कॉलेजची किंवा त्या संस्थेची जर रिक्वायरमेंट असेल की आम्हाला हे स्पेशलायझेशन पाहिजे, तर बट नॅचरल मग दॅट स्टुडंट मे गेट डिसअपॉइंटेड. बार नेचर फाउंडेशनचं मी मनपूर्वक धन्यवाद देते की त्यांनी मला ही संधी दिली आणि मी माझा विषय हा तुमच्यासमोर मांडू शकली. सर धन्यवाद.